समोर पहिलं लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचं पत्र आहे आणि असं दिसतंय की त्याच पत्राला धरून म्हणजे मराठीतला चांगला शब्द अनुषंगून इथे महाराष्ट्र शासनाच्याही सामान्य प्रशासन विभागाने पत्र दिलंय की पूजा खेडकरचा प्रशिक्षण कालावधी पुन्हा मराठी नेमका शब्द तो परिवीक्षाधीन हा आत्ता स्थगित ठेवून तिला सांगण्यात आलंय की 23 जुलै पूर्वी अकॅडमीमध्ये तिने दाखल व्हावं। तर मुळातच हा सगळा प्रकार अतिशय गंभीर तर आहेच। इथे मला दिसतंय की त्या गांभीर्यानुसारच पुढची पावलं सरकार नीट उचलतंय। तेव्हा अजून तिचा प्रशिक्षण कालावधी चालू आहे, त्याचा कायदेशीर अर्थ होतो की ती सेवेमध्ये अजून कायम झालेली नाही। कन्फर्म सेवेमध्ये जर कायम झाली तर त्या व्यक्तीला लागू कायदे आणि नियम वेगळेत, पण अजून प्रशिक्षण चालू आहे तर नियमानुसार प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एक रीतसर आदेश येतो सरकारचा आणि मग तुम्ही सेवेत कायम होता। तर तसं न होता आत्ता ते एक प्रकारे त्याला शब्द निलंबित ठेवणे आणि तिला सांगण्यात आले की आता अकॅडमीमध्ये दाखल व्हा। तेव्हा अकॅडमी केंद्र सरकार त्यातलं हे येतं डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अँड ट्रेनिंग कार्मिक विभाग आणि त्यानुसार राज्य सरकार यांनी सुद्धा आता उचललेलं पाऊल योग्य आहे। माझं फक्त म्हणणं आहे की आता हे नीट कायदेशीररित्या तडीस नेलं पाहिजे, हे कुठे अर्ध्यावर थांबता कामा नये आणि अर्थातच कुठल्याही प्रकारचे तऱ्हातऱ्हांचे दबाव इथे काम करता कामा नये। तिथे कायदा, साक्षी पुरावे, कागदपत्र यांनीच दूध का दूध और पाणी का पाणी झालं पाहिजे। तर माझं या निमित्ताने माझं म्हणणं आहे, माझी विनंती आहे, माझा आग्रह आहे की मग आता केंद्र सरकार आणि लाल बहादूर शास्त्री अकॅडमी यांनी आपला तपास या एका प्रकारापुरता न ठेवता अशा प्रकारे आत्तापर्यंतही दुसऱ्या कोणी कुठे नियमांचे गैरफायदे घेऊन निवड झाली का असा सुद्धा तपास केला जावा अशी माझी विनंती आहे।